सभापती महोदय मला संरक्षण द्या। मी उभा असतो तर हे सगळे मला अशा प्रकारे अडवतात, त्यामुळे मला संरक्षण द्या। म्हणजे हे असं असतं सभापती महोदय की अभेद्य आणि निडर आहात, तुम्हाला काही संरक्षणाची गरज नाहीये आणि त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही। तरी अजून मी लाडक्या बहिणीच्या मुद्द्यावर आलो नाही सभापती महोदय, फक्त शेतकऱ्याच्या मुद्द्यावर आलो। आणि हे मागच्या तुम्ही तुमच्या उत्तरात द्या, तुम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत असता, तुम्ही त्यामध्ये उत्तरात द्या, पण मला माझ्या सरकारची बाजू मांडत असताना तुम्ही मी बघत नाही, पण ते डिस्टर्ब करतात सभापती महोदय। मी तुमच्याकडे बघतो, चेअरकडे बघतो। बघा सभापती महोदय, महायुती सरकारच्या काळामध्ये माझी विनंती, आता नका बोलू राव, माझी एवढं प्रेम करू नका त्यांच्यावर, शांत बसा। एव्हरी वोट फॉर महाविकास आघाडी हे डोळ्यासमोर ठेवून नका खाली बसून बोलू। मी नको, बाहेर जाऊन नंतर सांगा, ठेवा खाली। हे बघा सभापती महोदय, यांच्या अशा वर्तणुकीवर कबीरांनी एक सुंदर दोहा लिहिलाय। तो दोहा असा आहे, मी आता असं म्हणजे तुम्ही जगताप साहेब ऐका दोहा। साचे दिन पीछे गए, म्हणजे महायुतीच्या सरकारमध्ये सच्चे दिन होते, खरे दिवस आताही आहेत। मिलान मन का हेत, तुमचा मनातला उद्देश मिटान मन का हेत, अब पछताए होत क्या जब चिडिया चुग गई खेत। आता तुम्ही पश्चाताप करून काही अर्थ नाही आहे। जे लोकांनी जनतेचा कौल दिला तो प्रामाणिकपणे मान्य केला पाहिजे। जसा लोकसभेमध्ये आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी समजून सांगितलं का जनतेचा दिलेला कौल आम्हाला मान्य आहे, तसं विधानसभेमध्ये तुम्ही औदार्य दाखवा ना हे मान्य करण्याचं। विदर्भात हे अधिवेशन होत आहे, आमची विनंती राहील की पूर्ण वेळ अधिवेशन चाललं पाहिजे। बीएससी मध्ये जे निर्णय होईल त्यानंतर ते अर्थातच चालवतील, नाहीच चाललं तर पुढच्या अधिवेशनाच्या पर्यंत या विदर्भाच्या शेतकऱ्याचे, मायबाप शेतकऱ्याचे प्रश्न, आज 1500 रुपये एका गरीब शेतकऱ्याला भेटतायत तुमच्या सर्व लोकांच्या सहकार्यामुळे, तुम्ही घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे। 1500 रुपये म्हणजे वंजारी साहेब गरीबासाठी फार मोठी रक्कम आहे। सोन्याच्या चमचा ताटात तोंडात घेऊन जन्माला आलेल्या लोकांना 1500चं महत्व कळणार नाही, पण 1500 रुपये एका गरीब महिला भगिनीसाठी खूप मोठे असतात। ते प्रामाणिकपणे शिंदे साहेब आपण मुख्यमंत्री असताना गोरगरीब महिलांच्या खात्यात टाकले। आदरणीय दादांच्या अर्थसंकल्प त्यावेळेस सादर झाला, त्यावेळेस ती तरतूद झाली। सर्व आपण सगळे देवेंद्रजी असतील, आता नाव घेतलं तरी अडचण, सरकारने चांगल्या योजना राबवल्या हे सांगितलं तरी अडचण। तुमचा नेमका प्रॉब्लेम काय विरोधकांचा? तरी मी तुमचा प्रॉब्लेम होणे माझ्या योग्य जागेवर आलो, तिथे तुम्हाला शंका आली का मी कुठे आहे? मी सरकारमध्येच आहे, सरकारचाच आहे। सरकारने जे मायबाप सरकारने माझ्या एका गरीब बहिणीला आज 1500 रुपये देऊन ज्या प्रकारे त्यांना आत्मबळ दिलं, तोच आशीर्वाद, कारण माय मावल्यांचा आशीर्वाद कधी खाली जात नाही। म्हणून एक लक्षात घ्या, हाय दो निवालो की फितरत, शेवटावर आलोय आता। हाय दो निवालो की फितरत, महायुती सरकार कसं आहे? हाय दो निवालो की फितरत, फकीर अपने हथेली को ही रोशनदान कहते हैं। ऐकून घ्या ना पूर्ण, मग वावा म्हणा, हे ऐकायची हिंमतच ठेवत नाहीत। खडसे साहेबाला शेर समजलेला कसा आहे? है दो निवालों की फितरत, हमें बर्तन की हाजत क्या, फकीर अपने हथेली को ही रोशनदान कहते हैं। एक एक करके हो गई हर एक चीज मुझसे रुखसत, एक चीज बाकी है जिसे ईमान कहते हैं। ते ईमान महायुती सरकारकडे होतं आहे आणि त्या भरोशावर महायुतीचं सरकार या सत्तेमध्ये आलं आणि सत्तेमध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर विरोधकांना सुद्धा आता कुठलीच जागा नाही। सभापती महोदय, महाराष्ट्रात पहिल्यांदा असा चमत्कार घडलाय की विरोधी पक्ष, बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की विरोधी पक्ष प्रभावी असला तर सत्तेवर अंकुश राहतो, पण आपण जे लोकसभेचा निकाल लागल्यानंतर एकदम हवेत गेलात, खालीच उतरला नाही। तुम्हाला वाटलं हे कुछ भी हो सकता है, लेकिन लोक खूप हुशार होते, मतदार जागरूक होता, त्यांनी तुम्हाला जमिनीवर उतरवलं। आता तरी भानावर या एवढी विनंती करतो। मला बोलण्याची आपण संधी दिली आणि सभापती महोदय आपण इतकं शांततेने ऐकलं त्याबद्दल आपले विशेष आभार मानून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।